मला सगळ्यांनाच विनंती करायचं की थोडंसं शांतपणे हे प्रकरण आपण घेतलं पाहिजे. खून झाला, अतिशय वाईट पद्धतीनं झाला, त्या सगळ्या खुनांना फाशीची सजा झाली पाहिजे हे बरोबर, परंतु कायदा सुद्धा म्हणतो की एक सुद्धा बेगुन्हेगार त्याला सजा होता कामा नये, एकाला सुद्धा अन्याय होता कामा नये, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि म्हणून बहुत्या चौकशी आता तुम्ही सांगितलं कुणीतरी की त्या SIT जी काही नेमली त्याच्यामध्ये एक कोणतरी ऑफिसर आहे, तो ऑफिसर त्यांचा तिकडच्या लोकांचा काही दोस्त आहे, तर ताबडतोब त्याला फडणवीसांनी जे मुख्यमंत्र्यांनी बाजूला केलं. पण असं काय जे असेल ते माहिती पूर्वच जा ना. शेवटी मंत्री काय बसलेले काय किंवा वरचे अधिकारी काय त्यांना सगळ्याच गोष्टी काय ताबडतोब माहिती असतात अशातलं काम नाही. तुम्ही माहिती द्या. सुरुवातीपासून या प्रकरणात वाल्मिक कराडचं सुरुवातीपासून पकडा ना त्यांना, पकडा, चौकशी करा. आता पंकजा मुंडे पण या म्हणतात की वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा उल्वाद आहे किंवा त्यांचा बरदस्त लागल्यानेच तो मोठा झाला आहे. एकंदरीतच या प्रकरणात सुरुवातीपासून वाल्मिक कराड हे केंद्रस्थानी राहिलेले आहेत. वाल्मिक कराडाला राजकीय बरदस्त मिळाल्याशिवाय मोठा झालेला नाही म्हणजे झाला आहे का? ठीक आहे, आता ते बघा, ते पोलीस चौकशी करतील. ते तो मोठ्या करण्यामध्ये काय कोणाचा हात आहे. आता माझ्याबरोबर अनेक माझे मित्र कार्यकर्ते वगैरे असतात, अनेक लोक फोटो काढतात, काय करतात आणि जवळ असतात कार्यकर्ते. आता एखाद्या कार्यकर्त्याने बाहेर जर काय केलं नवीनच काय, तर याचा अर्थ मी त्याला सांगितलं असं नाही होत ना की तू असं कर म्हणून. काय करणार बरं, कार्यकर्ते काय त्याच्या डोक्यात काय चाललं हे आम्हाला काय कळत असतं का? आता सुद्धा काय येतात लोक, कुठे गेलो साहेब फोटो सेल्फी काढा सेल्फी. आता तो सेल्फी काढणारा तो कोण आहे, काय आहे, तो काय आपल्याला माहित असतो. किंवा हे कार्यकर्ते आपलं काम करतात, आपलं काम करतात तर आपण त्यांना मान सन्मान देतो. पण बाहेर काय धंदे करतो ते आपल्याला काय माहिती असतं. मला कोणाची बाजू घ्यायची नाही आहे, फक्त चौकशी पूर्ण होऊ दे एवढंच मी म्हणाल. दुसरं काय. आरोप केलेला आहे की ज्या पद्धतीने त्यांना धमक्या देत आहे मुंडे समर्थक आणि त्यांच्याकडनं ज्या पद्धतीने अंजली दमाने यांना ज्याने ज्याने धमक्या दिलेल्या आहेत त्यांचे ते नंबर जे आहेत त्याने पोलिसांना कळवले पाहिजे आणि पोलिसांनी जे आहेत त्यांच्या त्या सर्व लोकांवर ताबडतोब कारवाई केली पाहिजे. कुठे अच्छा चिठ्ठी दिली त्यात काय लिहिलं त्याच्यावर पडदे में रहने दो पडदा मी सांगितलं ना आता एकदा, त्याचं उत्तर दिलं आता काय परत. प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे लगातार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे लगातार कह रहे मीडिया के सामने कि भुजबल साहब को मनाने का प्रयास किया जाएगा, 1-2 दिन में आपसे मुलाकात करेंगे, लेकिन